नमस्कार. इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण गणित भाग 1 या विषयामध्ये लेसन नंबर 1 सेट्स हे प्रकरण अभ्यासणार आहोत. सेट्स, मीनिंग ऑफ सेट्स इज संच. या प्रकरणामध्ये आपण टाइप्स ऑफ सेट, वेन डायग्राम्स, इक्वल सेट्स, सबसेट, universal set, intersection and union of set and number of elements in a set हे घटक अभ्यासणार आहोत. सेट्स, meaning of sets is a bunch of any atom. Suppose flower in booklet, bunch of keys, flocks of birds, pile of notebooks, collection of numbers. These are examples. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले जे समूह आहेत यांना आपण संच असं म्हणतो. समूह म्हणजे लोकांचा समूह असेल, पुस्तकांचा समूह असेल, वह्यांचा समूह असेल, विद्यार्थ्यांचा समूह असेल, तालुक्यात असलेल्या गावांचा समूह असेल, गावात असलेल्या लोक, स्त्रिया असतील त्यांचा समूह असेल, पुरुष असेल त्यांचा समूह, अशी वेगवेगळी उदाहरण, कितीतरी उदाहरणं आपल्याला या समूहाच्या संदर्भात सांगता येतील. म्हणजेच आणखी तुमच्या विचार कल्पनेनुसार तुम्ही सुद्धा संच म्हणजे बंच हे वेगवेगळे कसे असू शकतात या संदर्भात माहिती ही तुम्हाला सुद्धा शोधता येईल, शोधू शकता तुम्ही. म्हणजेच ब्रेव चिल्ड्रन इन क्लास, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, मंथ्स ऑफ इयर, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स, काउंटेबल नंबर्स, दीज आर सेट्स. म्हणजेच हे संच आपण या पद्धतीनं वेगवेगळे उदाहरणं सांगू शकतो. आपण आता हे जे संच आहेत हे लिहाय. We can define set is a collection. Collection is called set. Set is denoted by capital letter A to Z. A, B, C up to Z. Capital letterच्या सहाय्यानं आपण हे संच दाखवता येतात. आणि एलिमेंट्स इन सेट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर. ज्यावेळी एलिमेंट आपल्याला त्या सेटमध्ये दाखवायचे असतात हे स्मॉल लेटरनं दाखवता येतात. या ठिकाणी suppose here is H. H is the set of even numbers from 2 to 10. 2 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांचा संच हा आपण इथं दाखवला आहे. आणि समजा A is equal to these are A, B, C, D, E elements in set. Then A belong to A. A is element of A. हा A जो आहे हा belong to letter sign आहे. A हा A चा element आहे. Small a is element of big A. And if A is not element of A, then A is not element of A. This letter is denoted not. म्हणजे ह्याला जर आपण क्रॉस केला तर ए हा ए चा उपघटक नाही. घटक असणे त्याच्यासाठी या साइनचा इथं उपयोग केला आहे. ए इज एलिमेंट ऑफ ए. इफ ए इज नॉट एलिमेंट ऑफ ए, दिस राईट ॲज धिस टाइप. देन इफ n is a natural number, n is a natural number and element of n is 1, 2, 3, 4 dash dash. Element of n is 1 to up to next number. This is a set of natural numbers. Then w is a set of whole numbers. 0, 1, 2, 3, 4 dash dash. This is also unlimited
numbers. Then R is set of real numbers. Set of real numbers म्हणजे हे संच आपण हे कॅपिटल लेटर आणि पुढे आहेत हे उपघटक त्याचे जे आहेत या घटकांच्या सहाय्याने दाखवतो आपण इथं. आता ही ब्रॅकेट तुम्हाला वेगळं दिसत असेल. दिस ब्रॅकेट इज कॉल्ड कर्ली ब्रॅकेट. ही याच पद्धतीने काढावं लागेल आणि ही ब्रॅकेट काढण्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. 5, 50, 100 वेळा ही ब्रॅकेट काढा आणि दोन्ही बाजूने त्याचा सराव करा. बरेच जण या पद्धतीने काढतात. असं काढून ब्रॅकेट बरोबर येणार नाही. दिस इज नॉट इज करेक्ट. हे असं काढलं तर ते चुकीचे गृहीत धरण्यात येईल. याच पद्धतीने ते ब्रॅकेट काढण्याचा तुम्ही सराव करायचा आहे. आणि आता आपण बघणार आहोत ते सेट आहेत. हे लिहायचे मेथड ऑफ रायटिंग द सेट्स. Methods of writing sets. There are two methods of writing set. One is listening method or roster method. Second is rule method or set builder method. Listening method means यादी पद्धत. याला काय म्हणतो आपण? यादी पद्धत. आणि दुसरा आहे ती गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धत दुसरा आहे ते पहिलं यादी पद्धत. रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. फर्स्ट लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड. आता लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड म्हणजेच काय तर इन दिस मेथड वी राइट ऑल एलिमेंट्स ऑफ सेट इन अ कर्ली ब्रॅकेट. जे घटक आहेत हे सगळे घटक आपण ब्रॅकेट मध्ये जसे आहेत तसे लिहितो. सपोज A is the set of even number. A is the set of even numbers. Example घेतला आपण. Set of even numbers means A is equal to in curly bracket 2 even numbers 4, 6, 8, 10 dash dash dash. These are set of even numbers. याला आपण even number म्हणतो. दुसरे एक्झाम्पल घेतलं आपण. हे झालं पहिलं. दुसरे घेतलं B is the odd numbers between 1 to 8. 1 ते 8 पर्यंतच्या विषम संख्यांचा संच आपण घेतला. B इक्वल टू 1 to म्हणजे किती येणार किती 3, 5 and 7. These are elements of set. B is the set of odd numbers between 1 to 8. 1 ते 8 संख्यापर्यंतचा विषम संख्यांचा संच हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दिस इज अ लिसनिंग मेथड. यादी पद्धतीने हे संच आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. समजा एखाद्या इंग्रजी अक्षरांचा संच घेतला आपण. C हा अक्षरांचा संच आपण घेतला किंवा आठवड्यातील वारांचा घेतला. संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. These are set of days of week. आठवड्यातील वारांचा संच आपण C हा घेतलेला आहे. दिस इज अ लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड. यादी पद्धतीतील उदाहरणं आहेत ती या पद्धतीने आपण सोडवतो. नेक्स्ट आहे रूल मेथड. रूल मेथड आपण जर विचारात घेतली तर रूल मेथड मध्ये आहेत हेच शब्द वेगळ्या पद्धतीने आपण लिहितो. समजा आपण इथं घेतलेला आहे B इज द सेट ऑफ
ऑड नंबर्स बिटवीन 1 to 8, 1 ते 8 पर्यंतच्या संख्यांचा ऑड नंबरचा संच आपण घेतलेला आहे. तर हा संच लिहित असताना आपण लिहिणार कसा? B equal to, suppose we take B is the set of odd numbers. This we write as this type. Suppose B equal to X follows X belong to. आपण जर ऑड नंबर आहेत हे Y अक्षराने दाखवलं थोडा वेळ. Y हा संच आहे. Y X such that X belong to Y and 1 is less than Y is greater than 8. 1 ते 8 या संख्यापर्यंतचा विषम संख्यांचा संच या पद्धतीने आपण दाखवतो. म्हणजे दिस मेथड इज रूल मेथड. समजा आपण दुसरा घेतला एखादा संच, प्राइम नंबर्स घेतले 1 to 10. एक्झाम्पल घेऊया. प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 10. हेच आपल्याला कसं लिहिता येईल? सी या इंग्रजी अक्षरानं हा संच आपण दर्शवला. सी इक्वल टू X such that X is prime numbers between 1 and 10. This type we can write the set of prime numbers by rule method. ह्या रूल मेथडनं, गुणधर्म पद्धतीनं हे संच असे आपल्याला लिहिता येतील. याच पद्धतीचे संच हे प्रॅक्टिस शीट मध्ये सुद्धा आहेत, ते तुम्हाला लिहिता येतील किंवा पुस्तकात आणखी याचे प्रकार दिलेले आहेत. प्रॅक्टिस शीट सोडवताना आपण यातील आणखी उदाहरणं पाहूया. ठीक आहे.